मागच्या प्रशासकीय काळामध्ये दिव्यांग मागासवर्गीय कल्याण निधी त्या समाजासाठी खर्च न करता वेगळ्या हेडमध्ये खर्च केलेला आहे आणि अशा जर चौकशी लागली तक्रार केली तर संबंधित अधिकारी निलंबित होऊ शकतात 100%. जो कॅफो आहे आणि त्यांचा डिपार्टमेंट त्यांच्यावरही कारवाई करणं मंजुरी कशी दिली स्पष्ट त्या 5% निधीमध्ये अध्यक्ष महोदय स्पष्ट उल्लेख आहे. मागासवर्गीय कल्याण निधी हा त्या समाजाला कायमस्वरूपी फायदे व्हावेत यासाठी तो खर्च करायचा आहे. आणि खर्च कुठं केला तर गार्डन विकसित करण्यासाठी, ती पण कामं अर्धवट आहेत. खर्च कुठं केला इलेक्ट्रिकसाठी, या दोन्ही गोष्टींसाठी खर्च केला तर त्या मागासवर्गीय समाजाचा काय बरं मोठा फायदा त्या ठिकाणी झाला जरा प्रशासनाने आम्हाला सांगावं, आमची बुद्धिमत्ता कमी असेल. आणि असा जो खर्च केला आहे नाहक त्या समाजाची घोर फसवणूक केलेली आहे प्रशासन काळामध्ये, याची चौकशी करावी लागेल अध्यक्ष महोदय. आणि आज मी काय बोलत नाही पण सत्ताधारी असून पण जर या 1 महिन्याच्या आतमध्ये याच्यावर योग्य तो निर्णय झाला नाही तर स्वतः सभागृह नेता या नात्यानं पुढच्या सभेमध्ये सभा तहकुबी आणणार आणि जोपर्यंत विषय होत नाही तोपर्यंत सभा चालू द्यायची नाही अशा पद्धतीतला विषय घेणार. हे मात्र अध्यक्ष महोदय प्रशासनाने लक्षात घ्यावं. कारण आम्ही काही संयम बाळगतो की आज नाही उद्या नाही कधीतरी अधिकारी शिस्त पाळेल आणि तो मनावर घेईल. अध्यक्ष महोदय 12 लोकांना माता रमाबाई घरकुल योजनेमध्ये 2 वर्षापासून प्रयत्न करतायत. चपला त्यांच्या झिजल्या, पैसे किती मिळणार आहेत तर 2.5 लाख रुपये त्यांना घर बांधण्यासाठी. 3 लोकांची घरं कोसळली पडली पावसामध्ये आणि आज ते कुठेतरी आसऱ्याला आहेत. त्यांना आज या उद्या या परवा या असं सांगतात सतत. मी आयुक्त साहेबांचे आभार मानेन की 30 फाईल ऑनलाईन न करता ऑफलाईन मंजुरी दिली. मात्र मंजुरी दिली तरी मी 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय तरी त्याला मंजुरी मिळत नाही. त्या सभासदांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्याच्यातून अध्यक्ष महोदय एक व्यक्ती तर मरण पावली फेऱ्या मारून. असं जर होत असेल आणि या समाजासाठी वेळ देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ नसेल तर असे अधिकारी हे पनवेल महापालिकेसाठी नको, त्यांची तातडीने अकलपट्टी केली झाली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय या सभेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आयुक्त सर की या बाबतीमध्ये 8 दिवसामध्ये ज्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे त्यांनी कामामध्ये जर कुचराईपणा केला असेल त्यांच्या कामात जर समजा अनियमितपणा आढळला असेल तर त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस या पुढच्या सभेच्या पूर्वी मला दिसल्या पाहिजेत. कारवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर. कारण आम्ही काय भीक मागतो का? शासनाचा हा नियमाप्रमाणे असलेला निधी त्या घटकाला मिळालाच पाहिजे. कशाला 17 वेळा आम्हाला सांगायला लावता? हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आलेला हा विषय या ठिकाणी आहे. आणि म्हणून की मी या ठिकाणी विनंती करतो ज्या विषयासंदर्भात की मागणी झाली की काही दिव्यांग आहेत त्यांना आपण पैसे देतो दरमहा पैसे देतो जे 81% ते 100% आहेत. त्यांचा हयातीचा दाखला आपण या ठिकाणी 6 महिन्याने घेतला पाहिजे. कारण की आपण दर महिन्याला त्यांच्या खात्यावर पैसे जमा करतो. 2 विषय आहेत. हा विषय अध्यक्ष महोदय आपण घेतल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद आभार. आणि दुसरा विषय मी 5%चाच असल्यामुळे या ठिकाणी मांडलेला आहे. जर ह्या पुढच्या महासभेच्या पूर्वी जर याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर यानंतर मी सभा तहकुबी ही मांडणार आहे आणि मग त्यावेळेला होणाऱ्या परिणामाला अधिकारीने जबाब द्यायचे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आणि हा विषय मंजूर करावा अशी विनंती आहे.